नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. खोपोलीत पोलिसांच्या नजरेखाली चालतोय जुगाराचा अड्डा. तरुणाईचे भविष्य अंधारात. खोपोली शहरात अरुणा बार शेजारी पोलीस स्टेशनच्या नाकाखालीच बेकायदेशीर मटका, चिमणी पाखरं यासारख्या जुगाराच्या अड्ड्यांना ऊत आला आहे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ घडत असतानाही पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलीस स्टेशनच्या इतक्या जवळ असे अवैध धंदे सुरू असतानाही पोलिसांना त्याची माहिती का नाही? पोलिसांकडून यावर काही कारवाई का होत नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी तर पोलीस आणि जुगार अड्डा चालकांमध्ये साटे लोटे असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या जुगाराच्या अड्ड्यांमध्ये अनेक तरुण अडकत असल्याचे चित्र आहे. यामुळे त्यांचे शिक्षण, करिअर आणि भविष्य अंधारात जात आहे. अनेक तरुणांनी या व्यसनामुळे आपले घरदार गहाण ठेवले असून त्यांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या व्यसनामुळे अनेक तरुणांनी गुन्हेगारीकडेही वाटचाल केल्याचे समोर आले आहे. जुगाराच्या या विळख्यात अडकलेल्या तरुणांच्या कुटुंबियांनाही याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. अनेक कुटुंबांमध्ये कलह आणि वादविवाद होत असून त्याचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.